सगळ्यांचे आगमन होत आहे. बऱ्याच प्रमुखांचं आगमन झालेलं आहे. वयाची कोठारे येत आहेत, सचिनजी पेळगावकर येत आहेत आणि अशोक मामा, अशोक सराफ मामा सुद्धा येत आहेत. सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अशोक सराफ जी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिया महाराष्ट्र सरकार ने. नमस्कार. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या वतीने मी संपूर्ण मीडियाचं मनापासून स्वागत करतो. थोडीशी गैरसोय होत असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेबांच्या हस्ते मला करायचा होता, मान्यवरांच्या हस्ते करायचा होता. कारण या ठिकाणी वर्षा बंगल्याच्या या ठिकाणी गणपती स्थापन होतो. त्या गणपतीचा आशीर्वाद इथे आहे म्हणून मला इथेच हा कार्यक्रम करायचा होता. बरोबर 2 वर्षापूर्वी याच दिवशी साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याला बरोबर 2 वर्ष पूर्ण झालेले. सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढची 10 वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो. माझं नाही रे, अरे पेचं करूया आपण. हा नाही गणपती हे गणपती बाप्पा आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं, पुष्पगुच्छ आणि शाल देऊ. आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी पेळगावकर सरांचं स्वागत करावं. साहेबांना विनंती करतो त्यांनी महेशजी कोठारे सरांचं स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी झी स्टुडिओचे उमेशजी बन्सल यांचं स्वागत करावं.
साहेबांना विनंती करतो त्यांनी झी टॉकीजचे भवेश जानोलकर यांचं स्वागत करावं. या हो धन्यवाद साहेब. आता आपण बोलूया ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत. 13 मे 2022 रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारतात आणि जगभरात आणि सर्व प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला होता. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आमचे आनंदीगे साहेब, धर्मवीर आनंदीगे साहेब संपूर्ण जगभरामध्ये पोहोचले. खरं तर त्यांची कारकीर्द सगळ्यांना माहिती होती, पण लोक त्यांना जाणून नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांनी त्यांना जाणलं. जेव्हा चित्रपट तयार होत होता तेव्हाच आमचं असं ठरलं होतं की याचा भाग दुसरा करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या ज्या जनमानसामध्ये येणं गरजेचं होतं. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की भाग 2 आपण सुरू करूया. आणि भाग 2चं चित्रीकरण आम्ही 4 महिन्यापूर्वी सुरू केलं आणि आता चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. आता सगळ्यांना उत्सुकता आहे की भाग 2 मध्ये काय दाखवणार आहे. आम्हाला ती जास्त उत्सुकता ताणायची नाहीये, पण त्याआधी धर्मवीर भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट किती तारखेला प्रदर्शित होणार आहे मराठी आणि हिंदी भाषेतनं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण इथे जमलो आहोत. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, सुपरस्टार बाबूजी देवल यांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण करावं. प्रत्येक मान्यवराच्या हस्ते पोस्टरचं अनावरण होणार आहे. सगळ्यांनी उभं राहून, कारण हे आमच्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचे चित्रपट आहे, आम्हाला सगळ्यांच्या गुरुस्थानी आहे. त्यामुळे सगळ्यांनी उभं राहून या अनावरणाचा तारखेला प्रदर्शन होणार आपण बघूया. प्रसाद घ्या. धन्यवाद सर. मराठी इंडस्ट्री जिथं सुरू होते आणि जिथे संपते ते तीनही दिग्गज आपल्या समोर आहेत. अशोक मामा, महेश कोठारे, सचिनजी पिळगावकर. असा कुठलाही चित्रपट नाही मराठी की ज्या चित्रपटाला यांचा आशीर्वाद लाभलेला नाही. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाला सुद्धा तुमचा आशीर्वाद लाभावा. तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुद्धा त्या पोस्टरचं अनावरण करावं. साहेब या तुम्ही तिकडेच घ्या. खाली तुम्ही खाली. हा तुम्ही सोडा. सर तुम्ही पाहिजे आहे ना. मी तुमच्या बाजूला आहे. काय चेअर आहे. हा सुटले. हा आता बरोबर. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात, जगभरात प्रदर्शित होणार आहे.
सगळ्यांनी उभं राहून एक फोटो काढूया. असं ठेवायचं. हा असं उचलायला पाहिजे. थोडा खाली सचिन तू बरोबर. मामा सिनियर ओके. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्णपणे झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं त्याला पेस फोटोग्राफी पेस होती पिक्चर, त्यामुळे ते लोकांनी चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल. आणि मला वाटतं की मागच्या पिक्चरसारखं ज्यावेळेला पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहेत. आता ते आर्टिस्ट आणि त्याने आता कशा रीतीने मांडले पुढाकार ते काही कळत नाहीये. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आनंद दिघे साहेबांचा नंतर हे घडलेलं आहे सगळं. त्यामुळे ते कसे दाखवणार आहे याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखर या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मामा. धन्यवाद सचिनजी. आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पाहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटरमध्ये पाहिला होता. मुकेशने मला बोलवलं होतं तेव्हा. आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला. त्याचबरोबर तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच आहे नाही. पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. ज्यांना ज्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं त्यांना पाहता आलं. आमच्या प्रसाद चरुणा त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणार. त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो. मिळो न मिळो पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं. ते मी तेव्हा जागेत तुझ्याबरोबर तुला सांगितलं.
खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना शपथ घेऊन. मला मंगेशला विचारायचं की 10च वर्ष का? काय राशन आहे का? 20 म्हणजे का असं का? जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत. असं बोल ना. मग का 10 वर्ष? असंच तुमच्या हातून छान छान काम, चांगलं चांगलं काम घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केलं नाही त्याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. आहेत. अच्छा आहात. अच्छा हे बघा हे कधी सांगणार. पण ठीक आहे. पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला, आमच्या आनंदात सहभागी झाला, त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशय. धन्यवाद सर. आप भी हमें शुभेच्छा. मैंने फिल्म देखी नहीं, लेकिन मैंने इतना सुना है के बारे में, और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्म बन रही है. I just want to obviously very honored to be here today to be a part of the celebration for the release of the second movie that's coming out on the 9th of August. And CM sir, honorable CM sir, congratulations. 2 साल हो गए आपको, पता भी नहीं चला इतना टाइम बीत जाता जल्दी. Lekin I'm just excited, and it's so nice to see and hear good things about you performing the character, and it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see part 1 first and then the part 2. So all the best to the team, and let's just keep doing work like this. Thank you so much. नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ज्यांचं माझ्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे, ते माझे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद, यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही या चित्रपटाला आणि आम्हा सगळ्या कलाकारांना आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्याव्या. अच्छा तुम्हाला सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केलं होता, आता 2 करतो. त्याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक, आणि माझी भूमिका केली ते जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी
माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली. मैं आपको कहा था जब थोड़े समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. धन्यवाद. धन्यवाद. मंगेश काय म्हणा मीडियाला एक विनंती, नम्र विनंती, आज आपण काही प्रश्न उत्तर करूया नको, कारण ट्रेलर लॉन्चला काही उरणार नाही आणि ट्रेलर लॉन्च आपण खूप छान आणि उत्तम करणार आहोत. तुम्ही ट्रेलर बघून तुम्हाला उत्सुकता निर्माण होईल की चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार. त्यामुळे आज आपण प्रश्नोत्तर करूया नाही, नको. झाले आता संपले. परत विचारायला होतो का काय. धन्यवाद, आपण सगळे आलात, मनापासून आभार. थँक्यू सर.